नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य द्वितीय वर्ष वाणिज्य, मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवरील व्याख्यानमालेत पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये आपल्या या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण पर्यावरणीय उद्योजक आणि यशस्वी इंटरनेट उद्योजक कसे व्हावे किंवा इंटरनेट उद्योजक या संकल्पनांचा अभ्यास तसेच त्याचे फायदे आणि महत्त्व यांचा अभ्यास केला होता. आणि आज आपण सामाजिक उद्योजक आणि कलात्मक उद्योजक या संकल्पनांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग पहिल्या संकल्पनेचा विचार करूया, सामाजिक उद्योजक. मित्रांनो, सामाजिक उद्योजक म्हणजे असे उद्योजक की जे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वतःची नवीन कल्पना वापरून समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न करत असतात. सामाजिक उद्योजक यांच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना, शिस्त आणि दूर निश्चय हे असतात आणि समाजासाठी काही नवीन करून दाखवण्याची आणि जोखीम पत्करण्याची त्यांची तयारी असते. असे उद्योजक शाश्वत संस्था तयार करत असतात आणि ज्याद्वारे त्यांना आपले ध्येय साध्य करताना नफाही प्राप्त होत असतो. या सामाजिक उद्योजकाची काही उदाहरणे आपण बघणार आहोत. मित्रांनो, मायक्रो फायनान्स संस्था म्हणजेच सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था, शैक्षणिक कार्यक्रम, दुर्गम भागात बँकिंगची सेवा पुरवणे, साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या अनाथ मुलांना मदत करणे ही या सामाजिक उद्योजकांची उदाहरणे आहे. सामाजिक उद्योजक समाजातील काही भाग किंवा घटक अशा पद्धतीने निवडतात जेणेकरून हा विशिष्ट भाग किंवा घटक ज्या वस्तू आणि सेवापासून वंचित राहिलेला आहे अशा वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यावर त्यांचे प्रयत्न हे असतात. मित्रांनो, सामाजिक उद्योजकाचे मुख्य लक्ष हे नफा मिळवणे नसून तर समाजात व्यापक सुधारणा आणणे हे असते. या सामाजिक उद्योजकतेची काही ठळक वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे समाजामध्ये चांगला बदल करणे. मित्रांनो, सामाजिक उद्योजकांना समाजामध्ये चांगल्या प्रकारचा बदल करणे हा मुख्य उद्देश असतो आणि फक्त नफा मिळवणे हा उद्देश ठेवून चालत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे पर्यावरणपूरक वस्तू निर्माण करणे. सामाजिक उद्योजक पर्यावरणपूरक वस्तू उत्पादन करण्याच्या प्रयत्नात असतो आणि ग्राहकांचे गरजा किंवा त्यांचे समाधान हे त्या वस्तूंच्या माध्यमातून करत असतो. म्हणजेच पर्यावरणीय उद्योजक या संकल्पनेप्रमाणे उद्योजक हा पर्यावरणाची काळजीही घेत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक कल्याणावर जास्त भर देणे. मित्रांनो, सामाजिक उद्योजकांचा समाजाच्या कल्याणावर जास्त भर असतो किंवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यावर जास्त भर असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे व्यावहारिक किंवा नाविन्यपूर्ण व्यावसायिक पद्धती अवलंबणे. मित्रांनो, हा उद्योजक सामाजिक समस्या सोडवून समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एखादी संघटना तयार करण्याची तीव्र इच्छा बाळगून उद्योगासाठी नफा कमवणे तसेच समाजातील अपेक्षित आणि गरीब लोकांवर भर देऊन व्यावहारिक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत व्यावसायिक पद्धती अवलंबित असतो. जर उद्योजक पूर्णपणे नवीन उद्योग सुरू करताना त्याच वेळेस सामाजिक उद्योजक हा सामाजिक समस्यांवरील उपाय शोधून त्यांच्या अडचणींवर मात करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. सामाजिक उद्योजक हा समाजासाठी बदल करणारे एक प्रकारे एजंट म्हणून काम करतात. सामाजिक उद्योजक व्यवसाय प्रणालीमध्ये सुधारणा आणतात, नवीन पद्धत शोधतात आणि समाजामध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. यानंतर आपण सामाजिक उद्योजकांची वैशिष्ट्ये बघणार आहोत. यापूर्वी आपण सामाजिक उद्योजकतेची ठळक वैशिष्ट्ये बघितली आणि आता आपण सामाजिक उद्योजकांची वैशिष्ट्ये बघणार आहोत. आता सामाजिक उद्योजक कसा असावा
याची काही वैशिष्ट्ये दिलेली आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक उद्योजक हा अपेक्षित बदल घडवून आणतो किंवा अपेक्षित बदल घडवून आणणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, हे सामाजिक उद्योजक हे नोकरी करण्यापेक्षा किंवा नोकरशहामध्ये बदल घडून येईल याची वाट पाहत बसण्यापेक्षा ते स्वतःचा उद्योग सुरू करून त्यामध्ये चांगला समतोल साधत असतात किंवा त्यांना असलेला अपेक्षित बदल ते घडवून आणत असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे दूरदर्शी विचार करणे. हे सामाजिक उद्योजक दूरदर्शी विचार करत असतात किंवा त्यांचा दूरदृष्टिकोन असतो. नेहमी नवीन शोध, भिन्न दृष्टिकोन, नवीन तंत्रज्ञान, व्यावसायिक रणनीती इत्यादींचा एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर वापर करून शाश्वत सामाजिक बदल ते साध्य करत असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे नाविन्यपूर्ण साधनांची निर्मिती. मित्रांनो, सामाजिक उद्योजक समाजातील समस्यांचा व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी बाजारपेठेतील तत्व आणि प्रचलित व्यवहार नीती वापरत असतात. हे करत असताना त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते जोखीम पत्करतात आणि त्यांच्या दृढ निश्चयामुळे बाजारातून बाहेर ते पडत नाही. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणणे. मित्रांनो, सामाजिक उद्योजक हे नाविन्यपूर्ण परिणाम देणारे आणि संसाधनांची निर्मिती करणारे असतात. अशा उद्योगभर हा नफा मिळवण्यापेक्षा किंवा कमवण्यापेक्षा सामाजिक बदलांवर त्यांचा जास्त भर असतो. अशा प्रकारे उद्योजक बहुतेक सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये दिसून येतात. मग ते उद्योग लहान असो किंवा मोठे, नवीन असो किंवा जुने, धार्मिक असो किंवा धर्मनिरपेक्ष किंवा नफा कमवणारे असो किंवा नसो. त्यानंतर पुढचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक गरजांचे समाधान करणे. हे सामाजिक उद्योजक किंवा व्यावसायिक उद्योजक हे अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन आणण्यासाठी काम करतात. तर सामाजिक उद्योजक हे सामाजिक परिवर्तन अर्थव्यवस्थेमध्ये घडवून आणण्यासाठी काम करतात. म्हणजे व्यावसायिक उद्योजक हे अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन आणण्यापेक्षा नुसते काम करत असतात आणि सामाजिक उद्योजक हे व्यावसायिक उद्योजकांच्या तुलनेत सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. मराठी सामाजिक उद्योजक हे सर्जनशील व्यक्ती असतात. ते नवनवीन संधी शोधत असतात आणि व्यवसाय करताना हार मानण्याची कधीच त्यांची तयारी नसते. यानंतर सामाजिक उद्योजकतेमध्ये काही वैशिष्ट्ये असतात की ते सामाजिक गरजांचेही समाधान करतात. सामाजिक उद्योजकतेमध्ये यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काम करण्यापेक्षा सामाजिक फायद्यांचा प्रथम विचार करणे आणि जर समाजाच्या गरजा पूर्ण झाल्यात तर समाजाचा फायदा झाला आणि आपोआपच व्यवसायाला नफा देखील होतो. या सामाजिक उद्योगांचे ध्येय हे नेहमीच सामाजिक फायदा समाधान हेच असते. म्हणून हे उद्योजक समाधानाने आपल्या या व्यवसायाची पूर्तता करतात आणि निवृत्तही होतात. यानंतर सामाजिक उद्योजकतेचे लक्ष्य किंवा फायदे आता आपण बघणार आहोत. कोणताही व्यवसाय समाज सोडून एकांतात किंवा स्वतंत्र व्यवसाय करू शकत नाही. प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय दीर्घकाळ चालवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी समाजाला धरून समाजामध्येच व्यवसाय करावा लागतो. आपला व्यवसाय हा नफा कमी होणारा असो किंवा नसो, प्रत्येक व्यवसायाला सामाजिक वातावरणामध्ये काम करावेच लागते. पहिला फायदा आहे सामाजिक उद्योजकतेचा, तो म्हणजे समाजाचे राहणीमान सुधारते. मित्रांनो, सामाजिक उद्योजकांचे लक्ष हे नेहमीच लोकांचे राहणीमान कसे सुधारता येईल याकडे लक्ष असते. गरीब ग्राहकाला मध्यमवर्गीयांपर्यंत आणि मध्यमवर्गीयांना उच्च स्तरापर्यंत कसे नेता येईल याकडे नेहमीच लक्ष असते. पुढचा फायदा आहे आर्थिक समतोल राखला जातो. समाजामध्ये
सध्या गरीब श्रीमंत यामध्ये प्रचंड मोठी दरी आहे. सामाजिक उद्योजकांमुळे ही आर्थिक दरी कमी करून आर्थिक समतोल साधता येतो आणि ज्या वस्तू आणि सेवा गरिबांच्या क्षमतेबाहेर आहे ते त्यांना वाजवी दरामध्ये मिळते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. मित्रांनो, सामाजिक उद्योजकतेमुळे समाजाचे अथवा ग्राहकांचे विश्वास लवकर संपादन करता येतात. सामाजिक उद्योजकांमुळे ग्राहक हा केंद्रबिंदू असतो किंवा हा राजा असतो आणि नफा हा दुय्यम असतो. यामध्ये एकाच वेळी अनेक लोकांचे कल्याण होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे ग्राहकांचे विश्वास लवकर संपादन करता येतात. उदाहरणार्थ, माढा आपले घर या संस्था वाजवी दरात लोकांना लॉटरीद्वारे शहरामध्ये घर उपलब्ध करून देतात. यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे इतर उद्योगांचा विकास. मित्रांनो, काही सामाजिक उद्योजक इतर प्रकारच्या उद्योजकांचा उत्कर्ष कसा होईल याकडे त्यांचे लक्ष असते. जसे की तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासंबंधी सर्व काही माहिती, उदाहरणार्थ उद्योग परवाना काढणे, पॅन कार्ड काढणे, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, बँकेतून कर्ज काढणे इत्यादी सर्व सहकार्य त्यानंतर आसरा फाउंडेशन ही संस्था करून देत असते. आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे अल्प दरात वस्तू आणि सेवा. मित्रांनो, सामाजिक संस्था नेहमी समाजातील अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना कमी दरात वस्तू किंवा सेवा पुरवतात. आपणाला आपल्या भागात काही धर्मदाय, दवाखाने, ना नफा ना तोट्यावर व्यवसाय करणारे व काही विक्रेते, ग्राहक भांडार इत्यादी पाहावयास मिळतात. ही सर्व सामाजिक उद्योजकतेची उदाहरणे आहेत. यानंतर आपण कलात्मक उद्योजक ही संकल्पना अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपणा सर्वांना समाजात वावरताना अनेक कलाकार दिसतात. कोणी चित्रकार, मूर्तिकार, नक्षीकार, शिल्पकार, रांगोळी काढणारे, मेहंदी काढणारे, गायक, वादक, नाटककार, आधुनिक युगांमध्ये वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर, UX डिझायनर म्हणजेच मोबाईलमधील एखादे ॲप्लिकेशन वापरकर्त्याला कसे दिसते ते असे अनेक कलाकार पाहावयास मिळतात. हे सर्वच उद्योजक असतात असे नाही, परंतु यापैकी काही लोकांमध्ये उद्योजक पाहावयास मिळतात. ते त्यांच्या कलेचे रूपांतर व्यवसायामध्ये करतात आणि बाकीचे कलाकार हे नोकरी करतात. कलाकार आणि कलात्मक उद्योजक यामध्ये अनेक गोष्टी सारख्या असतात. त्यासाठी आपण कलाकाराची व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, कलात्मक उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्या सर्जनशीलता, गुणवत्ता आणि सौंदर्याचा वापर करून व्यवसायाचे नावलौकिक वाढवते आणि व्यवसायात यशस्वी होऊन नफा मिळवते. त्यानंतर असे म्हणू शकतो की कलात्मक उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जो सर्जनशील क्षेत्रात काम करून आपल्या देशात विकास घडवून आणून त्या उद्योगात नेतृत्व निर्माण करतात. उदाहरणार्थ M.F. हुसेन हे भारतीय कलाकार आहेत. आपण अजून असे म्हणू शकतो की कलात्मक उद्योजक हा त्याच्या अंतर्गत असणाऱ्या कला आणि गुण, क्षमता यांच्या आधारे व्यवसाय सुरू करून नफा कमवितात. उदाहरणार्थ चित्रकार पेंटिंग तयार करून आणि ते विकून पैसे मिळवितात. यानंतर आपण कलात्मक उद्योजक आणि कलाकार यामधील सामान्यता किंवा साधर्म्य काय आहे हे आपण बघणार आहोत वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे. मित्रांनो, आपण समाजामध्ये हे अनेक प्रकारचे कलाकार पाहत असतो, जसे की चित्रकार, मूर्तिकार, ग्राफिक डिझायनर इत्यादी. परंतु या सर्वच कलाकारांमध्ये व्यावसायिक उद्योजकतेचे गुण असतातच असे नाही, यापूर्वीच मी हे म्हटले. परंतु बऱ्याच वेळा कलात्मक उद्योजक हा एक कलाकार असतो ज्यात कलेतील सखोल माहिती आणि ज्ञान असते. म्हणूनच कलाकार आणि कलात्मक उद्योजक यामधील समानता काही मुद्द्यांच्या आधारेही स्पष्ट होऊ शकते. त्यात पहिला मुद्दा आहे अंतर्ज्ञान. कलाकारांमध्ये आणि कलात्मक उद्योजकांमध्ये कलेसंबंधी किंवा त्यांच्या व्यवसायासंबंधी अंतरप्रेरणा पाहावयास मिळते. दोन्ही व्यक्ती हे बहुधा स्वयंप्रेरित असतात. त्यांना काहीतरी नवीन कला किंवा नवीन उद्योग करण्याची मनापासून तीव्र इच्छा असते. दुसरा आहे सर्जनशीलता.
याला इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी असे म्हणतात किंवा सर्जनशीलतेलाच दुसरा शब्द आहे तो म्हणजे निर्मिती क्षमता. या सर्जनशीलता किंवा निर्मिती क्षमता म्हणजे स्वतःची बुद्धी आणि कल्पना यांचा वापर करून काहीतरी कलात्मक नाविन्यपूर्ण वस्तू तयार करणे. कलाकार आणि कलात्मक उद्योजक या दोघांमध्येही आपल्याला सर्जनशीलता किंवा निर्मिती क्षमता दिसून येते. सर्जनशीलतेमुळे असे उद्योजक स्पर्धेमध्ये टिकून राहतात. पुढचं साधर्म्य आहे इतरांपेक्षा वेगळा विचार किंवा आउट ऑफ बॉक्स. कलाकार आणि कलात्मक उद्योजक नेहमीच इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. ते प्रचलित रूढी किंवा ट्रेंडनुसार चालत नाही, जगत नाही. किंबहुना हेच कलाकार आणि उद्योजक स्वतःची नवीन अशी ट्रेंड सुरुवात करतात आणि इतरांना ते वापरण्यासाठी भाग पाडतात. पुढचं साधर्म्य आहे ध्येय वेड. मित्रांनो, कलाकार आणि कलात्मक उद्योजक आपल्या कलेविषयी आणि व्यवसायाविषयी वेडी असतात. म्हणूनच कलाकाराला कामाची वेळ निश्चित नसते. तसेच कलात्मक उद्योजक सुद्धा अनेक वेळा सुट्टीच्या दिवशीही काम करताना दिसतात. हे दोघेही त्यांच्या कामावर जीवापाड प्रेम करतात. म्हणूनच हे कलाकार आणि उद्योजक जास्तीत जास्त यशस्वी होतात. त्यानंतर उत्पादन. कलाकार आणि कलात्मक उद्योजक दोन्हीही आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता यांचा वापर करून वस्तू तयार करतात आणि त्यांची उत्पादने हे बाजारात आणतात. आपली कला लपवणारे कलाकार सहसा आपल्याला समाजामध्ये दिसून येत नाही. पुढचं समानता आहे ती म्हणजे परिपूर्णता. कलाकार आणि कलात्मक उद्योजक जर त्यांच्या कामात परिपूर्णता शोधत बसल्यास त्यांना व्यवसायात कधीही यश मिळत नाही. आपल्या कलेतून तयार केलेल्या वस्तू बाजारात आणल्यानंतर हळूहळू एक दिवस असा येतो की ते त्यांना हवे असलेले बदल किंवा परिपूर्ण अशी वस्तू ते तयार करू शकतात. पुढचं साधर्म्य आहे लोकांचे लक्ष वेधणे. मित्रांनो, कलाकार आणि कलात्मक उद्योजक जोपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या कलात्मक वस्तूंचे विपणन करत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्यांच्या वस्तूला बाजारपेठेत किंवा बाजारात मागणी निर्माण होत नाही. परिणामी कलाकाराला बाजारामध्ये कोणी ओळखत नाही. जगामध्ये उत्कृष्ट कलाकार असे नसतातच, परंतु जे कलाकार सर्वाधिक परिचित असतात आणि आपण त्यांनाच उत्कृष्ट कलाकार असे समजतो. पुढचं आहे गुणवत्ता शोधण्यासाठी उत्पादन. मित्रांनो, कलाकाराने एखादी दुसरे वस्तू तयार करून त्याची गुणवत्ता पारखता येणार नाही. त्यासाठी अधिकाधिक कलेच्या वस्तूंचे उत्पादन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर आपोआप चांगल्या प्रतीची कलात्मक वस्तू आपल्याला सापडेल. आणि शेवटची समानता आहे ती म्हणजे उद्देश. कलाकार आणि कलात्मक उद्योजक या दोघांचाही उद्देश ग्राहकांमध्ये प्रभाव निर्माण करणे हाच असतो, जेणेकरून कलात्मक वस्तू पाहिल्याबरोबर ग्राहकाला ती वस्तू विकत घेण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आज आपण कलाकार आणि कलात्मक उद्योजक त्याचबरोबर सामाजिक उद्योजक या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.